जय श्री पिक्सल प्रसन्न. नमस्कार, मी प्रसन्न तुमचं स्वागत करतो. मेगापिक्सल हा शब्द ऐकला नाही असं कोण सापडणार नाही आपल्याला, पण बऱ्याच जणांना त्याचा खरा अर्थ माहित नाहीये. आज त्याचीच माहिती घेणार आहोत आपण. मेगापिक्सल हा शब्द कॅमेरा सेन्सरचं रिझोल्युशन सांगण्यासाठी वापरतात. म्हणजे हा कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, हा कॅमेरा 30 मेगापिक्सलचा आहे, वगैरे वगैरे. आता या मेगापिक्सल शब्दाची फोड केली तर दोन शब्द मिळतात, मेगा आणि पिक्सल. त्यातला पिक्सल या शब्दाचा अर्थ आधी आपण समजून घेऊयात. पिक्सल म्हणजे असं एक युनिट, असा एक फोटो सेन्सर जो त्याच्यावर पडणाऱ्या प्रकाशाचा डेटा साठवून ठेवतो. असे भरपूर पिक्सेल्स बनवून कॅमेराचा सेन्सर बनतो. तर हे झालं पिक्सल. आता मेगा या शब्दाचा अर्थ काय, तर मेगा म्हणजे 10 लाख. जसं आपण एखाद्या फोटो आणि व्हिडिओची मेमरी सांगायला वापरतो बघा, की हा व्हिडिओ 500 MB चा आहे, म्हणजे 500 मेगा बाईट्सचा आहे. तर त्यात मेगा म्हणजे काय, तर 10 लाख. 10 लाख बाईट्स म्हणजे 1 मेगाबाईट. तसंच सेम कॅमेरामध्ये आहे, की 10 लाख पिक्सल जर एका कॅमेरा सेन्सरवर असतील तर तो सेन्सर झाला 1 मेगापिक्सलचा. म्हणजे आता विचार करा, समजा 24 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे, तर त्या सेन्सरवर 1, 2, 3, 4 असं 1 ते 6000 असे पिक्सल असतात. आणि हे 6000 पिक्सल्सच्या 4000 लाईन्स असतात. त्या सेन्सरवर किती पिक्सल झाले, तर 6000 गुणिले 4000 म्हणजेच 2.4 कोटी, म्हणजेच 24 गुणिले 10 लाख म्हणजे मेगा, म्हणजेच 24 मेगा पिक्सल. हा त्याचा अर्थ असतो. 24 मेगापिक्सलचा कॅमेरा वापरून जर आपण फोटो काढले तर त्या फोटोच्या डिटेलमध्ये जर जाऊन तुम्ही चेक केलं, तिथंही त्या फोटोचं रिझोल्युशन असतं 6000 गुणिले 4000, म्हणजेच तो फोटो 24 मेगापिक्सलचा आहे. तू समजा. सध्या आपल्याकडे जे मोबाईल बाजारात उपलब्ध आहेत त्यामध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा अगदी हमखास असतो, सहज असतो. म्हणजे विचार करा, मोबाईल कॅमेराच्या त्या सेन्सरमध्ये 5 कोटी पिक्सल असतात. क्या बात कर रहे हैं? पण एवढं करून सुद्धा मोबाईलचा फोटो आणि कॅमेराचा फोटो याची तुलना होऊ शकत नाही. कॅमेराचा फोटो नेहमी चांगलाच वाटतो, जास्त प्रोफेशनल वाटतो. बात तो सही है. असं का होतं, त्याच्या मागे सुद्धा काही कारण आहेत, जे आपण पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बघूयात. मेगापिक्सलची ही कन्सेप्ट तुम्हाला माहित होती का, हे मला कमेंट बॉक्समध्ये खाली सांगा. शिवाय तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा ज्यांना फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे. आणि अशाच इंटरेस्टिंग कंटेंटसाठी फॉलो करायला विसरू नका. आणि सगळ्यात शेवटी मी एवढंच म्हणेन,